नमस्कार मित्रांनो, जावा शिकूया मराठीतून या सत्रांमध्ये आपलं स्वागत. आणि अ, गेल्या वेळेच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं की प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्रामिंग भाषेचे प्रकार, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं मशीन लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज अँड हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते आणि त्याचे प्रकार किती हे आपण जाणून घेणार. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपल्याला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, then logic programming, all this stuff now we're gonna discuss in this high level programming language, types of high level programming language. So the very important and basic type is procedure लँग्वेज. ओके. तर प्रोसिजर एक हाय लेव्हल प्रोग्रामिंगचा तो एक टाइप आहे. तर या भाषेमध्ये काय होतं माहिती का? याचं विशिष्ट काय आहे? तर ही जी भाषा आहे, ही स्टेप नंतर स्टेप ठरवते. ओके. तर प्रत्येक गोष्ट ही तुमची स्टेप बाय स्टेप दिलेल्या सूचनांनुसार ती ठरवते. प्रत्येक स्टेप काहीतरी विशिष्ट कार्य करत असते आणि तुमचा जो प्रोग्राम असतो, हा प्रोग्राम डेटा आणि फंक्शन्स मध्ये वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर डेटा आणि फंक्शनचं कम्युनिकेशन होतं, पण तो वेगवेगळा असतो. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करतात, याच्यामध्ये तुम्हाला कोड पुन्हा वापरण्याची क्षमता फार कमी असते. ठीक आहे. तर याचं जर एक रिअल लाईफ एक्झाम्पल जर बघायला गेलात, तर जसं की शेतकरी जेव्हा पेरणी करतो, तेव्हा तो एक एक वेळी बी टाकतो. स्टेप बाय स्टेप. प्रत्येक बी नंतर दुसरी बी. ओके. तर त्यांना माहिती असतं की स्टेप बाय स्टेप त्यांना ते फॉलो करायचं असतं. तर सेम थिंग इन द प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, for what exactly is things are going to happen. So consider this is your procedure oriented programming. Okay, so you will start your code to write from top. Okay, so this is your code and this code will end at the end. Okay, and in the middle you are going to write your instructions. तुम्ही तुमचे जे कार्य असणार ते कार्य तुम्ही इथं लिहायला सुरुवात करणार. ओके. आणि याच्यामध्ये तुमचा डेटा आणि फंक्शन्स हे वेगवेगळे असतात. ओके. हा तुमचा डेटा आणि फंक्शन्स हे तुमचे वेगवेगळे असतात. ओके. आणि याच्यामध्ये मेन तुम्ही यूज करतात तो म्हणजे फंक्शन्सचा. ठीक आहे. तर फंक्शन्स काय असतात, कसे असतात ते आपण आपल्या जावाच्या लेक्चर्स मध्ये बघणार. पण एक एक फंक्शन्स म्हणजे तुम्ही एक समजून घ्या की एक कार्य म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे नंबर ऑफ लाईन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करण्याची क्षमता त्या एका लाईन मध्ये असते. त्याला तुम्ही फंक्शन्स म्हणा. ओके. तर फंक्शन्स मध्ये आपला नंबर ऑफ लाईन्सचा कोड असतो. त्या नंबर ऑफ लाईनच्या कोडला आपण एका लाईन मध्ये कन्वर्ट करतो, त्याला कॉल करतो आणि जेव्हा आपण त्याला कॉल करतो त्या नंबर ऑफ लाईन्स एक्झिक्यूट होतात. ठीक आहे. तर याला म्हणतात टॉप अप अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. तर टॉप अप अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? तर तुमचा कोड हा टॉप पासून चालू होईल, तर डायरेक्टली एंड होईल ऍट दी एंड. ओके. तर ते स्टेप बाय स्टेप वी आर गोइंग टू यूज दिस प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर याचं उदाहरण जर बघायला गेलात तर तुमचं सी एक प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. ओके. सो सी इज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. तर याच्यानंतर नेक्स्ट टाइप असतो तो म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. तर आता प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय होत होतं माहिती का? तुम्ही जे तुमचे रिसोर्सेस आहेत, ते रिसोर्सेस तुम्हाला अगोदर डिक्लेअर करावे लागत होते. ठीक आहे. तुम्हाला तुमची काही एक ब्ल्यूप्रिंट नव्हती कशाची. तुम्ही डायरेक्टली तुमचा प्रोग्राम स्टार्ट करत होते ऍट दी स्टार्ट अँड तुम्ही त्याला एंड करत होते ऍट दी एंड. ओके. आणि तुम्ही फंक्शन्सचं कॉलिंग त्याच्यामध्ये करत होता. पण आता आपल्याला एक नवीन गोष्ट वापरायची आहे. त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय असतं माहिती का? तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला घर बांधायचं आहे, ओके, तर ही तुमची जागा आहे.
इथं तुम्हाला घर बांधायचंय. तर तुम्ही डायरेक्टली थोडी त्या जागेवरती घर बांधायला सुरुवात करणार, असं तुम्ही नाही ना करणार. तर याच्यासाठी तुम्ही काय करणार, अगोदर त्याच्यासाठी एक प्री एक मॅप बनवणार. ओके, एक मॅप बनवणार आणि त्या मॅपला तुम्ही जेव्हा रिअल वर्ल्ड मध्ये त्याला जेव्हा तुम्ही रिअल वर्ल्ड मध्ये ती बिल्डिंग बांधायला जाणार, त्यावेळेस तुम्ही त्या मॅपचा यूज करून तुम्ही रिअल वर्ल्ड मध्ये तुमची बिल्डिंग बांधायला सुरुवात करणार. तर याच्यामध्ये काय होईल माहिती का, तुम्ही तुमचे जे रिसोर्स आहेत ते रिसोर्स तुम्ही प्रॉपरली युटिलाइज करू शकतात. तुमचा किचन कुठे, तुमचा बेडरूम कुठे, तुमचा हॉल कुठे, हे सगळं तुम्ही एकदम पूर्णपणे मॅप मध्ये ठेवणार आणि जेव्हा तुम्हाला रिअल वर्ल्ड मध्ये त्याला इम्प्लिमेंट करायचंय, त्यावेळेस तुम्ही त्याला करू शकता. याच्यामध्ये अजून तुम्हाला जर सांगायचं आलं तर रन टाइम तुम्ही चेंजेस पण करू शकता. म्हणजे तुम्हाला बेडरूम आणि किचन यांच्यामध्ये स्वॅपिंग करायचं आहे तर ते तुम्ही करू शकतात ऍट दी रन टाइम. सो दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ दी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यामध्ये काय होत असतं माहिती का, तुम्ही डेटा आणि फंक्शन्सला एकत्र करतात आणि त्याचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवतात. ठीक आहे. तर तुमचे जेवढे पण जे रिसोर्सेस आहेत, तुम्ही तुमचे जे रिसोर्सेस आहेत, जे जसं आपण बोललो त्याला आपण कन्वर्ट करतो ब्ल्यूप्रिंट मध्ये, त्याला आपण क्लास म्हणतो, ते आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघणार. पण याला तुम्ही कशामध्ये याचं जी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असते, ती असते तुमची डेटा आणि तुमचं जे फंक्शन आहे यांचं टुगेदरनेस. ओके, डेटा आणि फंक्शन्स मिळून तुमचा मॅप बनतो. ठीक आहे. तर कोड पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी आपण त्याचा इझी म्हणजे सोप्या पद्धतीने आपण त्याला यूज करू शकतो, जे आपण आपल्या नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार आहेत. तर प्रोग्रामिंग मध्ये आपण क्लासेस, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन या सगळ्यांचा समावेश जेव्हा आपण आपली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जावा शिकणार, त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींचा बघू. ओके. आता याचा एक्झाम्पल जर सांगायचं गेलं, जसे ट्रॅक्टर मध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, जसे की इंजिन, चाके, त्याच्यानंतर स्टेअरिंग. तर हे सगळे वेगवेगळे असतात, पण ऍट दी एंड तो त्याचा एक ऑब्जेक्ट बनतो, त्याला तुम्ही ट्रॅक्टर म्हणतात. ओके, ट्रॅक्टर इज डिनोट थ्रू ऑब्जेक्ट. Okay, so different parts it going to convert together, combine together, and it's gonna create a object for us. Okay, so same thing now you can see here. So whenever we are going to work for any real world application, so first of all we have to create the map for that application, and then after we have to work for the real world. This is known as object oriented programming. Okay, so your code will start from the bottom. Okay, your code will start to bottom, and then you can say that language is known as bottom up approach programming language. Bottom up लँग्वेज. क्लिअर समजलं सगळ्यांना की बॉटम अप अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे? ओके. आता आपण जाणून घेऊन फंक्शनल लँग्वेज काय, फंक्शनल भाषा काय. तर फंक्शनल लँग्वेज इज बेसिकली त्याची काहीतरी विशिष्ट फंक्शन्सच्या माध्यमातून त्यांचं प्रोग्रामिंग केलं असतं, ज्यात डेटा बदलण्याऐवजी नवीन डेटा तयार केला जातो. ओके. तर फॉर एक्झाम्पल नवीन पीक लावण्यासाठी शेतकरी काय करतो, सगळी जुने पिकं काढून ठेवतो आणि त्याच्यानंतर नवीन डेटा पूर्णपणे तयार केला जातो, त्याला म्हणतो आपण फंक्शनल लँग्वेज. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रकार आहे स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये आपण गेल्या वेळेस पण पाहिलं. तर याच्यामध्ये काय करतो माहिती का, आपण लहान लहान प्रोग्राम्स किंवा स्क्रिप्ट लिहून मोठ्या प्रोग्राम्सला नियंत्रित आपण केले जाऊ शकते. ओके. तर लहान लहान प्रोग्राम्सने आपण मोठ्या मोठ्या प्रोग्राम्सला पूर्णपणे आपल्या कंट्रोलेशन करू शकतो. जसं की
आपल्याला घरात दिवे लावण्यासाठी स्विचचा वापर केला जातो. तसेच स्क्रिप्ट लिहून मोठ्या प्रोग्रामला आपण नियंत्रित करू शकतो. दिस इज नोन ॲज स्क्रिप्टिंग लँग्वेज. आणि याच्यानंतर असते लॉजिक भाषा, लॉजिक लँग्वेज. त्याचं उदाहरण आहे प्रोलॉग. तर प्रोलॉग मध्ये आपण लॉजिक आणि नियमांच्या माध्यमातून आपण त्याची प्रोग्रामिंग करतो. जसे की शेतकरी हवामानाच्या अंदाजानुसार पेरणीचा निर्णय घेतो आणि तसेच त्या लॉजिकच्या माध्यमातून ते निर्णय घेतले जातात. तर तात्पर्य फक्त एवढंच आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे टाइप्स आपण बघितले, लो लेवल आणि हाय लेवल. तर आता आपण टाइप्स बघितले हाय लेवल प्रोग्रामिंगचे. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही स्टेप बाय स्टेप क्रमवार स्टेप्स आपण एक्झिक्यूट करत होतो. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज ऑल अबाउट दी क्लासेस ऑन ऑब्जेक्ट. Okay, and then after we have functional, that in that language we are going to discuss, we are going to write the code is in form of functions. Then after scripting, so scripting मध्ये काय होणार होतं माहिती का? We are going to create a little script program, and that programs are going to help to execute a larger enterprise application programs. Okay, and then after logic, logic is very important for logic and the नियमानुसारच्या माध्यमातूनची ती भाषा. ओके. तर तर आता आपण प्रोग्रामिंग म्हणजे काय समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस समजून घेतल्या. इंटरप्रिटर काय असतं समजून घेतलं. कंपायलर काय असतं ते समजून घेतलं. आणि आता आपल्याला कळालं, की आता आपल्याला सोर्स कोड लिहायचा आहे. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का? तर आपल्याला जावा शिकायची. एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज शिकायची. त्याचं नाव आहे जावा. ओके. तर जावा नाव वी हॅव टू स्टार्ट. ओके. आणि जावाला मग आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. जावाला आपल्याला करायचं आहे कन्वर्ट मशीन लेवल लँग्वेजसाठी. ती असते तुमची EXE फाईल. बिकॉज मशीन ओनली अंडरस्टँड binary language. So from next session, we are going to discuss about Java. ओके. तर पुढचे जे लेक्चर्स असणार त्यामध्ये मी अगोदर तुम्हाला इंट्रोडक्शन अबाउट जावा सांगणार. त्याच्यानंतर आपण जावाचं इन्स्टॉलेशन पण बघणार आणि त्याच्यानंतर जावाचे जे कोर कॉन्सेप्ट आहेत, जसं की तुमचा JVM असेल, JDK असेल, JRE असेल, पूर्ण डेप्थ आपण त्याचं डायग्राम ड्रॉ करणार आणि मग त्याच्यानंतर आपण जावाच्या प्रोग्रामला लिहायला स्टार्ट करणार. ठीक आहे. तर आता फक्त तुम्ही तुमचं बेसिक कव्हर करून घ्या. प्रोग्रामिंग म्हणजे काय असते, त्याच्यानंतर किती लँग्वेज टाइप्स आहेत, त्याच्यानंतर मशीनला कसं करतं प्रोग्रामिंग लँग्वेज. जर आपण कोड इंग्लिशमध्ये लिहितोय पण मशीनला बायनरी मध्ये कन्वर्ट करून देतोय, तर ते पण बघा कंपायलर इंटरप्रिटर. त्याच्यानंतर आपण लँग्वेजेसचे टाईप पाहिले, बॉटम अप अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज, टॉप अप अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज. तर याचं पण तुम्ही बघून घ्या आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग जावाला स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला कसलंही टेन्शन होणार नाही. ठीक आहे. तर इफ यू फॉलो मी दिस एंड, you will learn definitely about Java. Okay. So thank you everyone to join the session. Let's see our next content in the next class. Thank you.